की याच मतदारसंघाचे कामगार मंत्री राहिलेले आहेत, त्यांना प्रतिप्रश्न केला नाही तुम्ही कधी? आताच कसे प्रश्न उपस्थित करताना आताच कशा बैठका लावता तुम्ही? आज आपण पाहिलं की नेमकं 6 वर्षापासून आपल्या अचलपूरचा फिनले मिल हा बंद आहे आणि पाहिलं आपण की जवळपास हजार मजूर म्हणजे कर्मचारी जे होते त्या ठिकाणचे ते आजही पाहिलं आपण की ते सध्या त्या वेतन पाळीपासून ते वंचित आहेत. वंचित असल्यानंतर आपण पाहिलं की आता 2-3 दिवसाआधी जे आपले महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आहे, कामगार मंत्रींसोबत आपले जे अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीणजी तायडे आहेत हे त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत आणि नेमकं भेट घेतल्यानंतर विदर्भ मिल जो आहे आणि दिल्ली मिलचा जो प्रकार आपण जो पाहिला आता त्या संदर्भात काय आपली त्या ठिकाणी भूमिका होती? हे बघा, दिल्ली मिल हे कोरोना काळापासून बंद आहे, त्यावर कोणी काही केलेलं नाही. आपण निवडून येण्याच्या अगोदरपासून आम्ही आश्वासित केलं होतं की आम्ही त्याच्यासाठी चालना देऊन व्यवस्थित प्रयत्न करणार आहोत, चालू करण्यासंदर्भात, पगाराच्या संदर्भात, अजून काही. तर त्याप्रमाणे आम्ही दिल्ली सुद्धा बैठक घेतली केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर विधानसभेत सुद्धा 2-3 वेळा आम्ही याबद्दलचा आवाज उठवलेला आहे. आणि सन्माननीय कामगार मंत्री आकाशजी फुंडकर यांच्या दालनात मला मागच्या मीटिंगला बोलवण्यात आलं होतं, परंतु बरं नसल्या कारणाने मला जाता आलं नाही. मग ते म्हटले की आपण धोरणात्मक दृष्ट्या निर्णय घेण्याकरता आपण एक बैठक घेऊ लावू म्हणे. म्हटलं ठीक आहे. आम्ही त्याप्रमाणे त्यांच्या बोलवण्यानुसार गेलो. काही इंटकचे सुद्धा कामगार होते, बिहारचे सुद्धा कामगार होते आणि आमचे पदाधिकारी होते, ज्येष्ठ पदाधिकारी. तर यांच्या माध्यमातून आम्ही बैठक घेतली. जे युडीकडे जे पैसे पडून आहेत, म्हणजे पैसे त्यांच्याकडे शिल्लक आहेत, ते पैसे घेणे आहे एनटीसीला. त्या एनटीसीच्या 178 कोटी घेणे आहे. जवळपास 178 कोटी मधून एनटीसीला घेण्यात आलेले, पण आमची फिनले मिलची रक्कम जी आहे पगाराची आणि बोनसची 25 कोटी आहे. आणि त्या संदर्भातच आकाश फुंडकर साहेबांनी म्हटलं की मी ते तुम्हाला मिळवण्यासंदर्भात प्रयत्न करतो, परंतु तुम्ही फिनले मिलला द्याल हे कशावरून, असा प्रतिप्रश्न केलेला असताना त्यांना एक मुदत दिलेली आहे की तुम्ही त्याबद्दलचा गोषवारा तयार करून आम्हाला कळवा आणि आम्ही निश्चितच याबाबतीत धोरणात्मक निर्णय घेऊन त्याला हे करण्याचा प्रयत्न करू. आज बरेचसे जे मिल कामगार होते त्यांनी आता आज सोडून दिलेले जवळपास 5.5 ते 6 वर्ष होऊन राहिले. अशा वेळेला आपण जेव्हा आता आपलं जे बोलणं झालं होतं कामगार मंत्र्यांशी, आता दिलासादायक काहीतरी असं त्यांच्यासाठी होऊ शकते? हे बघा, कसं आहे, 23 मिलचा प्रश्न आहे देशातल्या आणि 23 मिलचा एकत्रित प्रश्न असल्या कारणाने कुठली एक मिल किंवा आपली मिल चालू करणं हे निश्चित सांगता येत नाही. परंतु आम्ही जेव्हा केंद्रीय मंत्री महोदयांशी चर्चा केली, बैठक घेतली, त्यानंतर 11 महिन्यांचे पगार देयक त्यांना देण्यात आले, हे सुद्धा विसरता कामा येणार नाही. आणि आता जी बैठक घेतलेली आहे त्याच्यात सुद्धा पूर्ण, अर्ध बोनस, किती बोनस हे निश्चित स्वरूपात ठरवल्यानंतर म्हणजे युडीनी एनटीसीला किती रुपये देण्याचं कबूल केलंय किंवा देणार आहे प्रत्यक्षात, त्याच्यावर ही रक्कम अवलंबून. आणि कदाचित या सगळ्या गोष्टीचा 23 मिलचा प्रश्न विचार घेता भविष्यात काहीतरी चांगल्या प्रकारे केला जाईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे. एक प्रश्न आणखी असा निर्माण होते की आता आपल्यापासून त्यांना एक आशा होती आणि तुम्ही एक भाजपचे आमदार आहे, सत्ताही आपली आहे राज्यात, केंद्रात, तर अशा वेळेला त्या कामगारांचाही प्रश्न आहे की बा अशा वेळेला आमचा प्रश्न लवकर मिटत का नाही? असं आहे की याच मतदारसंघाचे कामगार मंत्री राहिलेले आहेत, त्यांना प्रतिप्रश्न केला नाही तुम्ही कधी? आताच कसे प्रश्न उपस्थित करताना आताच कशा बैठका लावता तुम्ही? कामगार मंत्री होते राव, त्यांना कधी विचारलं नाही, साधी बैठक सुद्धा लावली नाही. आम्ही लावतो, प्रयत्न करतो, तर लगेच तुम्ही म्हणता की कधी. मी सांगतोय 23 मिलचा प्रश्न आहे. त्या 23 मिलच्या प्रश्नाच्या अनुषंगाने मिल सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलले जाते. तसा धरणाचा प्रश्न आहे. पाटबंधारे मंत्री पण 2.5 वर्ष तेवत होते, साधा वासनी प्रकल्प सुरू करू शकले नाही. आम्ही 216 कोटी रुपये आणलेले आहे साहेब. हे सुद्धा अभ्यास करा जातात तुम्ही, तुम्हाला अभ्यास करावा लागतो. हे होते आमदार प्रवीणजी तायडे. हा नेमका प्रश्न कसा होता, 1000 कामगार मिल कर्मचारी होते, त्या कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न होते. आपण पाहिलं होतं की काही 2-4 दिवसाआधी कामगार मंत्र्यांशी त्यांची भेट होती. भेट झाल्यानंतर बरेचसे फोटो आपण व्हायरल पाहिले होते आणि काही कामगार जे मजूर होते, कर्मचारी होते,
त्यांच्यासोबतही आपण भेटलो होतो. त्या भेटी दरम्यान त्यांनी सांगितलं की यावेळेला जर कधी सत्तेत आपले आमदार आहेत, नगराध्यक्ष सुद्धा आहेत आणि राज्यात केंद्रात सुद्धा भाजपची सरकार आहे, अशा वेळेला त्यांना आशा होती त्या कामगारांना, त्या कर्मचाऱ्यांना की यावेळेला मिल चालू होणार. परंतु आता आपण पाहतो की आमदार प्रवीणजी तायडे हे अक्षरशः खूप जोराशोरात प्रयत्न करत आहेत, हे आपल्याला दिसून येत आहेत. पात्र मराठी 24 तास मी भूषण राव.